नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण MACD इंडिकेटर बद्दल माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी दोन पार्ट केलेत। एका पार्टवर मी एका व्हाईट पेपरवरती तुम्हाला समजावून सांगणार आहे की MACDचं कसा इंडिकेटर प्लॉट केला जातो आणि त्याचे मीनिंग्स काय आहेत, आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला MACDचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते तुम्ही सांगणार आहे। तर तुम्ही दोन्ही गोष्टी शांतीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकून घ्या, कारण दोन्हीही पार्ट हे फार महत्त्वाचे आहेत। मी वेगवेगळे पार्ट करणार नाही, एका पार्टमध्येच तुम्हाला दोन वेगवेगळ्या स्क्रीनवरती मी ह्या गोष्टी समजावून सांगणार आहे। पहिल्या याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट सांगतो आणि त्यानंतर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती ॲप्लिकेशन किंवा प्रॅक्टिकली सांगतो की कसा त्याचा वापर करायचा आहे। मी पहिल्यांदा MACD इंडिकेटरबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। मी हा मॅन्युअली ड्रॉ केला आहे एक व्हाईट पेपरवरती MACDचा डायग्राम किंवा MACDचा इंडिकेटर। तर त्याचं इन्व्हेन्शन कसं झालं आणि पहिल्यांदा त्याचं प्रेडिक्शन किंवा स्टॉकचं प्रेडिक्शन मुवमेंटचं कसं केलं जायचं, आता कसं केलं जातं आहे, त्यामध्ये ड्रॉबॅक्स काय आहेत, या सगळ्या गोष्टीची मी आज चर्चा करणार आहे। जर तुम्हाला तीन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत MACD बद्दलची, तर ती म्हणजे ही जी मधली ब्लॅक लाईन दिसते तुम्हाला, मी परत ड्रॉ करतोय, ही जी ब्लॅक लाईन आहे ही याला झिरो लाईन म्हणतात। इकडे पण एक झिरो मी काढलेला आहे आणि इकडे पण एक झिरो मी काढलेला आहे। आता या झिरो लाईनच्या आजूबाजूला वरती खालती ही MACDची लाईन फिरताना दिसते। ही जी ब्ल्यू लाईन दिसते ती MACDची लाईन आहे। म्हणजे तुम्हाला ही जी लाईन दिसते ब्ल्यू कलरची ही MACDची लाईन आहे, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे। आणि ती खाली आणि वरती मूव्ह करत राहते। जो झिरो आहे, झिरोच्या खालची ज्या मार्किंग आहेत त्या निगेटिव्ह मध्ये जातात, म्हणजे जी झिरोच्या खालच्या व्हॅल्यू असतात त्या निगेटिव्ह मध्ये जातात आणि झिरोच्या वरती व्हॅल्यू असतील त्या पॉझिटिव्ह मध्ये जातात। मग त्या 10, 20, 30, 50, 100, 150, 200, तसंच झिरोच्या खाली -50 किंवा -10, 50, 100, 150, 200 अशा व्हॅल्यू असतात। तर जेव्हा MACD हा इंडिकेटर पहिल्यांदा निघाला तेव्हा त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की MACDची जी लाईन आहे, तर MACDची लाईन खालून वरती जात असेल, म्हणजे खालून म्हणजे ही झिरोची लाईन आहे, त्या झिरोच्या लाईन खालून पासून वरती जात असेल तर त्या स्टॉकमध्ये बुलिशनेस किंवा त्या स्टॉकमध्ये अपट्रेंड चालू झाला असं समजायचं। आणि ही लाईन जेव्हा वरून खाली जाते, वरून म्हणजे पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह मध्ये, आता ही जी लाईन खालची आहे यामध्ये हे निगेटिव्ह आहे हे तुम्हाला कळालं, कारण ह्या सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत। आणि ही वरची जागा म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे झिरोच्या वरती पॉझिटिव्ह, झिरोच्या खाली निगेटिव्ह। आता ही गोष्ट निगेटिव्ह वरून जर एखादी लाईन पॉझिटिव्हकडे चालली आहे म्हणजे त्याच्यामध्ये किंमत वाढतीये। त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, बुलिश स्टॉकमध्ये किंवा अप ट्रेंडमध्ये जी लाईन निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे जाते तर त्याला आपण बुलिश म्हणू शकतो, बरोबर ना। आणि बियरिश म्हणजे काय, मी आता परत रेड अक्षरामध्ये लिहितो इथे। बियरिश म्हणजे काय, बियरिश म्हणजे काय, तर जी लाईन आहे ती पॉझिटिव्ह मधून, ही पॉझिटिव्ह मधून खाली निगेटिव्हकडे जाते, तर त्याला पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे जाते तर त्याला बियरिश म्हणतात, किंवा स्टॉक खाली पडतो किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहे असं स्टॉक आपण म्हणू शकतो। म्हणजे तुम्हाला आता हे तरी कळालं की ही जी MACDची लाईन आहे ती खालून वरती जाते तेव्हा बुलिश आणि वरून खाली येते तेव्हा बेरिश, हे तुम्हाला लक्षात आलं। तर ही जी MACDची लाईन आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात त्याच्या डीपमध्ये मी कुठल्याच इंडिकेटरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाहीये, कारण ते उगीच डीप नॉलेज होऊन जातं आणि आपण कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही। जेव्हा हा MACDचा इंडिकेटर काढला गेला किंवा इन्व्हेंट केला गेला तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली की जर जो MACD लाईन आहे ती निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये जात असेल आणि ती जेव्हा झिरोला क्रॉस करते, म्हणजे हा निगेटिव्ह मधून लाईन निघाली आहे आणि ही इथे झिरोला क्रॉस केली आहे, तर झिरोला क्रॉस करेल तेव्हा हा बुलिश सिग्नल जनरेट होतो। आणि जेव्हा ही दुसरी लाईन म्हणजे वरून लाईन खाली येते, म्हणजे वरून ही खाली लाईन जाते आणि या झिरोला क्रॉस करते, तर इथे बियरिश सिग्नल जनरेट होतो
असं माहिती सुरुवातीला या इंडिकेटरच्या बाबतीत सांगण्यात आली. पण ॲक्च्युली काय व्हायचं की जेव्हा बाय सिग्नल यायचा आणि आपण स्टॉकमध्ये बाय करायला जायचो, तर त्या स्टॉकमध्ये ऑलरेडी मुवमेंट होऊन गेलेली असायची. म्हणजे थोडक्यात काय मला तुम्हाला सांगायचं आहे की एखादा स्टॉक समजा इथून आपण पकडतोय, एखाद्या स्टॉकची किंमत इथे 50 रुपये आहे, बरोबर आहे, 50 रुपये, आणि त्याची मूळ जी किंमत इथे असताना होती ती साधारणपणे 30 रुपये होती. आणि 30 रुपये गेल्यानंतर परत तो स्टॉक वरती आला, इथे 65 रुपयेपर्यंत पोचला आणि परत खाली खाली पडायला लागला, 50 परत 30 असा. म्हणजे स्टॉक तर वरती निघालाय, स्टॉक तर 30च्या किमतीपासून 50 कडे पोचला, 50 कडून 65 ला पोचला आणि 65 कडून परत खाली पडला 50 ला, परत खाली पडला 30 ला. तर जेव्हा पण मग जेव्हाही हा स्टॉक 30 रुपयापासून 50 रुपयेपर्यंत गेला आणि 50 रुपयापासून 65 रुपयेपर्यंत गेला, तेव्हा इथे जेव्हा त्यांना बाय सिग्नल मिळाला तेव्हा तो फक्त 15 रुपयेच वाढला आणि त्यानंतर खाली पडायला लागला. म्हणजे ह्या स्टॉकमध्ये जो बाय सिग्नल यायला पाहिजे होता, तो इथे खालीच यायला पाहिजे होता, तो एवढा उशिरा मिळाला. त्यामुळे या इंडिकेटरबद्दल नंतर खूप चर्चा व्हायला लागली की हा इंडिकेटर आहे तो खूप उशिरा सिग्नल देतो आहे. म्हणून या इंडिकेटरबद्दल आणखी प्रिसाईज किंवा अपडेट करण्यात आली. ती अपडेट म्हणजे काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यात असं मी समजतो. परत मी थोडक्यात रिव्हिजन घेतो. जेव्हा ही निगेटिव्हमधून पॉझिटिव्हकडे लाईन जाते आणि ती या मधल्या झिरोच्या लाईनला क्रॉस करते तेव्हा बाय सिग्नल जनरेट होतो. तसाच पॉझिटिव्हमधून निगेटिव्हला लाईन जाते आणि निगेटिव्हला जाण्यापूर्वी ते झिरोला क्रॉस होते तेव्हा बियरिश सिग्नल जनरेट होतो किंवा एक बियरिश सेलचा सिग्नल जनरेट होतो. हे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे. पण या लाईनचा एक ड्रॉबॅक काय आहे MACD लाईनचा तेही तुम्हाला सांगितलं. MACD लाईन ही खूप उशिरा बाय सिग्नल द्यायची किंवा खूप उशिरा सेल सिग्नल द्यायची. त्याच्यामुळे त्या ट्रेडरना वाटायचं की अरे ही तर लाईन फारच उशिरा सिग्नल देते, तर ह्या इंडिकेटरचा काही उपयोग नाहीये. मग त्यानंतर एक इन्व्हेन्शन झालं. ते इन्व्हेन्शन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे त्यानंतर एक सिग्नल लाईनचं इन्व्हेन्शन झालं. सिग्नल लाईन म्हणजे काय? सिग्नल लाईन म्हणजे एक अशी लाईन काढली जी लाईन या MACD लाईनला हेल्प करेल लवकरात लवकर सिग्नल देण्यासाठी. मग ती कुठली काढली तर 9 दिवसाची जी EMA होती, म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे 9 दिवसाची, ती काढली गेली आणि ती याच्याबरोबर प्लॉट केली गेली. समजा आता मी इथे सिग्नल लाईन प्लॉट करतोय. आता ही सिग्नल लाईन आहे, मी इथे सिग्नल लाईन प्लॉट करतोय. ही रेड लाईन आहे ती सिग्नल लाईन. म्हणजे आता तुम्हाला 2 लाईन याच्यामध्ये दिसत आहेत. एक लाईन म्हणजे ब्ल्यू कलरची लाईन जी आहे त्याला आपण MACD लाईन म्हणू आणि जी रेड कलरची लाईन आहे त्याला आपण सिग्नल लाईन म्हणू. तर जेव्हा ही त्यानंतर एक अपडेट आलं की जेव्हा ही MACD लाईन सिग्नल लाईनला क्रॉस करेल, म्हणजे आता MACD लाईन ही ब्ल्यू कलरची ही खाली आली, ही परत सिग्नल लाईन पण खाली आली, MACD लाईन आली आणि इकडे बरोबर त्याने एकमेकांना क्रॉस केला तर इकडे बाय सिग्नल झाला आणि ही बाय सिग्नलला 30 रुपये ही किंमत होती. म्हणजे इथे पहिल्यांदा सिग्नल मिळाला की हा स्टॉक 30 रुपयामध्ये खरेदी केला पाहिजे आणि स्टॉक खरेदी केल्यानंतर 30 रुपयामध्ये, आणि तो विकला कधी पाहिजे तर जेव्हा 65 रुपयामध्ये जेव्हा ही लाईन एकमेकांना क्रॉस झाली इथे, तिकडे तो सेल सिग्नल आला. म्हणजे या स्टॉकची पूर्ण मुवमेंट जर तुम्हाला पकडायची असेल तर तुम्हाला सिग्नल लाईनचा पण वापर करायला लागेल, फक्त MACD लाईनचा वापर करून फायदा नाही. त्यामुळे आता जे पण इंडिकेटर अवेलेबल आहेत डीमॅट अकाउंटच्या ठिकाणी किंवा investing.com वरती किंवा आणखीन कुठल्या चार्टच्या फ्री वेबसाईट आहेत
त्याच्यामध्ये सिग्नल लाईन आणि MACD लाईन दोन्ही पण आहेत. हा आत्तापर्यंतचा MACD इंडिकेटरचा एक इतिहास आहे. या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकच लाईन होती जी उशिरा सिग्नल द्यायची, त्याच्यामुळे त्यामध्ये सिग्नल लाईन नवीन आणली आणि सिग्नल लाईनमुळे हा जो उशिरा सिग्नल द्यायचा, उशिरा बाय किंवा सेलचा सिग्नल यायचा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यामुळे आता MACD हा फार फेमस इंडिकेटर आहे. MACD प्रमाणे आपण ट्रेडिंग करू शकतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. ते कसे रिझल्ट आहेत ते तुम्हाला मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर याच्यानंतर नक्की दाखवणार आहे. आता इथपर्यंतच या इंडिकेटरचं महत्त्व संपत नाही. तर त्या इंडिकेटरच्या मध्ये बघाल तर ह्या पिंक कलरच्या खाली आणि वरती अशा लाईन दिसत आहेत. त्याला आपण हिस्टोग्राम असं म्हणूया. हिस्टोग्राम काय काम करतं हे तुम्हाला सांगतोच मी, पण या इंडिकेटरमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर ही जी लाईन आहे ही 0 लाईन महत्त्वाची आहे, त्याच्याबरोबर MACD ब्ल्यू कलरची लाईन महत्त्वाची आहे आणि तिसरी लाईन म्हणजे सिग्नल लाईन ही महत्त्वाची आहे. जेव्हा पण MACD सिग्नल लाईनला क्रॉस करून वरती जाते तेव्हा इथे बाय सिग्नल होतो. जेव्हा ही सिग्नल MACD लाईन वरती जाते तेव्हा तिथे बाय सिग्नल होतो आणि जेव्हा MACD लाईन ही सिग्नल लाईनच्या खाली जाते तेव्हा इथे सेल सिग्नल असतो. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जे तुम्हाला मी यामध्ये सांगितलं. आता मग या हिस्टोग्रामचा अर्थ काय आणि याचा उपयोग काय? हिस्टोग्राम म्हणजे काय आहे की हिस्टोग्राममध्ये जो पण तुमचा बाय सिग्नल आहे, आता समजा इथे मला बाय सिग्नल मिळाला, इथे मला बाय सिग्नल मिळाला, तो बाय सिग्नल आहे तो किती स्ट्रॉंग आहे हे त्याच्यामध्ये माहीत पडतं. आता बाय सिग्नल जेव्हा वरती लाईन जाते तशा ह्या ज्या 0च्या वरच्या ज्या बार आहेत हिस्टोग्रामचे ते उंच व्हायला लागतात आणि जेवढ्या उंच होतात तेवढा तो जो अपट्रेंड आहे तो स्ट्रॉंग असतो हे समजायचं. म्हणजे हिस्टोग्रामच्या जेवढ्या लाईन मोठ्या असतील तेवढा तो ट्रेंड असतो किंवा अपट्रेंड असतो तो तेवढा स्ट्रॉंग असतो, हे त्याचं मिनिंग होतं. जसं इकडे जेव्हा खाली स्टॉक पडायला लागतो तेव्हा या 0 लाईनच्या खाली ह्या हिस्टोग्रामच्या बार तयार होतात आणि ह्या जेवढ्या मोठ्या बार तेवढा डाऊन ट्रेंड आहे तो स्ट्रॉंग असतो. म्हणजे ह्या हिस्टोग्रामच्या लाईन आहेत त्या अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड म्हणजे कोणताही ट्रेंड असतो तो किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे या इंडिकेटरमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या समजतात. एक तर कोणता ट्रेंड येणार आहे ते समजतं, अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हेही समजतं आणि तो असलेला ट्रेंड किती स्ट्रॉंग आहे हे हिस्टोग्रामच्या मदतीने समजतं. जसे आपले व्हॉल्यूम बार असतात, जेवढा व्हॉल्यूम बार मोठा तेवढं त्याच्यामध्ये ताकद जास्त, त्याचप्रमाणे हिस्टोग्राम जेवढे उंच तेवढं तो त्याच्या पाठीमागे जो असणारा जो ट्रेंड आहे तो अधिक बलवान असतो किंवा स्ट्रॉंग असतो, हे लक्षात आलं पाहिजे. अप ट्रेंडच्या वेळेस वरती लाईन येतात, डाऊन ट्रेंडच्या वेळेस खाली हिस्टोग्रामच्या बार येतात, हे लक्षात असलं पाहिजे. आणि जेव्हा पण ह्या बार छोट्या व्हायला लागतात, जसं आता इथे जो सिग्नल आहे तो संपतोय आणि इथून बाय सिग्नल जनरेट होतोय, तर ह्या ज्या हिस्टोग्रामच्या लाईन आहेत ते हळूहळू कमी होताना दिसत आहेत आणि परत वरती व्हायला लागत आहेत. म्हणजे डाऊन ट्रेंड संपून आता अप ट्रेंड चालू होणार आहे हे हिस्टोग्राममध्ये आपल्याला लक्षात येतं. हे तुम्हाला कळालं असेल माझ्या ह्या गोष्टीवरून. आता मी परत एकदा रिवाइज करतो आहे. रिव्हिजनमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये 3 महत्त्वाच्या लाईन आहेत. एक 0 लाईन, दुसरी MACD लाईन आणि सिग्नल लाईन. आणि MACD लाईन जेव्हा सिग्नल लाईनला क्रॉस करते तेव्हा बाय सिग्नल येतो आणि त्यानंतर जेव्हा निगेटिव्हवरून पॉझिटिव्ह जातं, पॉझिटिव्हमध्ये गेल्यानंतर जेव्हा MACD लाईन ही सिग्नल लाईनला खाली ब्रेक करते तेव्हा इथे सेल सिग्नल येतो. म्हणजे वरती सेल सिग्नल असतात आणि खाली बाय सिग्नल असतात, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि हिस्टोग्राम हे जो काही ट्रेंड आपल्याला येतोय तो किती स्ट्रॉंग आहे किंवा कधी वीक बनत चालला आहे हे आपल्याला आधीच कळतं या हिस्टोग्रामच्या साईजवरून. आता मी जेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी चार्टमध्ये सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल की हे जे सगळं आहे माहिती हे चार्टमध्ये कसं काय दिसतंय आणि कशी काय आपण त्या स्टॉकची किंमत आपण बाय किंवा सेल करू शकतो. आता आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती.
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुमचं. आता सांगितल्याप्रमाणे मी दुसऱ्या पार्टमध्ये लॅपटॉपवरती तुम्हाला या इंडिकेटरबद्दल माहिती सांगणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण या इंडिकेटरच्या सेटिंग्समध्ये. या इंडिकेटरच्या सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फास्ट मूव्हिंग पिरियड 12 आणि स्लो मूव्हिंग ॲव्हरेज पिरियड 26. तर ह्या 26 पिरियडची आणि 12 पिरियडची म्हणजे 26 दिवसांची आणि 12 दिवसांची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याचं सबस्ट्रॅक्शन करून MACD या लाईनचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. जस्ट माहितीसाठी सांगतोय. आणि सिग्नल लाईन तुम्हाला बोललो होतो ती 9 EME आहे. आता ही तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कसं करायचं असेल त्याप्रमाणे. पण मी ह्या ज्या रीडिंग आहेत 12, 26 आणि ह्या 9च्या ह्या सेम आहे तशाच ठेवतो, म्हणजे जे डिफॉल्ट सेटिंग आहे MACDचं मी आहे तसंच वापरतो. आता तुम्ही इथे खाली बघाल तर MACD लाईन ही ब्ल्यू कलरची आहे, सिग्नल लाईन जी आहे ती रेड कलरची आहे आणि जे हिस्टोग्राम आहे जे मगाशी सांगितलं होतं ते इन्क्रीजिंग बार म्हणजे वाढलेले बार हे ग्रीन कलरमध्ये आणि डिक्रीजिंग बार हे रेड कलरमध्ये. तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की हे जे हिस्टोग्रामचे जे बार आहेत ते ग्रीन असो किंवा रेड असो, त्याचं माझ्या दृष्टीने काही मिनिंग नाही आहे. त्यामुळे त्याचा एक सिंगल कलर जरी असेल तर काही फरक पडत नाही किंवा डबल कलर असेल तरी काही फरक पडत नाही. मी त्या बारचं जो उंची आहे तीच लक्षात घेतो. त्यामुळे तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ नका की इथे ग्रीन आणि रेड का दिलाय. तर ह्या गोष्टी मी आधीच क्लिअर केल्यात किंवा आता करतोय. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की माझा जे MACDचं सेटिंग आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया MACDच्या लाईनमध्ये बाय सिग्नल कसा मिळतो याच्याकडे बघूया. आता ह्या हिरो होंडाचा जो स्टॉक आहे मी त्याचा चार्ट प्लॉट केलेला आहे. तिथे तुम्ही बघत असाल इथे नाव दिसतंय, इकडे 1 दिवसाचा पिरियड दिसतोय आणि ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे त्याला 20 दिवसाची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि ही पिंक कलरची आहे ती 50 दिवसाची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे, जी मी नेहमी या कलरचा वापर करतो. तुम्ही स्टडीजमध्ये जाल तर तुम्हाला इथे 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आणि 50 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आणि MACD आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये त्याचं जे डिफॉल्ट सेटिंग आहे ते तुम्हाला दिसत असेल. आता आपण परत जाऊया चार्टच्या हिस्टॉरिकल पार्टमध्ये. आता तुम्ही हा जो हिरो मोटोकॉर्पचा चार्ट बघताय, तर आपण या आधी पण थोडक्यात सांगितलं होतं की जेव्हा पण MACDचा आपण इंडिकेटर बघतो तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये हा जी झिरो लाईन आहे ती झिरो लाईन मी शेवटपर्यंत झिरो लाईन काढतो, ही झिरो लाईन दिसते. इथे 0 लिहिलेलं पण आहे आणि 0च्या खाली -50, -100, -150 असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती 0च्या वरती +50, +100 असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपण जे मगाशी पेपरवरती बघितलं होतं त्याप्रमाणे इथे मायनस आणि प्लस असे ह्या सगळे चिन्ह दिसतात आणि मध्ये 0 लाईन दिसते. आता याच्यावरती जे बार दिसत आहे त्याला हिस्टोग्राम म्हणतात आणि याचा कलरकडे तुम्ही अजिबात बघू नका. त्याची उंची किती आहे, जसं इकडे उंची वाढत चालली आहे म्हणजे तिथे बुलिशनेस वाढत चाललाय आणि निगेटिव्हच्या खाली ज्या बार वाढत चाललाय त्याचा अर्थ बिअरिशनेस वाढत चाललाय. ह्या हिस्टोग्रामचं म्हणणं असतं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन असतं. आता आपण जाऊया परत ज्या MACD लाईन बद्दल आपण चर्चा करणार आहोत तिकडे जाणार आहोत. आता ह्यामध्ये या लाईन मधले ब्ल्यू कलरची लाईन जी आहे ती MACD आहे आणि रेड कलरची लाईन जी आहे ती आहे सिग्नल लाईन. आता सिग्नल लाईन काय करते आणि MACD लाईन काय करते ते पण आता बघूया. लक्षात ठेवा, जेव्हा ही MACD लाईन जी आहे म्हणजे ब्ल्यू कलरची लाईन जी आहे ही रेड कलरला लाईनला क्रॉस करते. म्हणजे जेव्हा झिरोच्या खाली म्हणजे निगेटिव्ह मध्ये हा निगेटिव्ह पोर्शन आहे आणि वरचा आहे तो पॉझिटिव्ह पोर्शन आहे. आता ही लाईन जी आहे ती निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह कडे निघाली आहे, बरोबर. म्हणजे ही लाईन निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे निघाली आहे आणि जेव्हा MACD लाईन ही सिग्नल लाईनला क्रॉस करते, तो इथे बघाल तर इकडे क्रॉस केलेला आहे म्हणजे ब्ल्यू लाईननी रेड लाईनला क्रॉस केलेला आहे. तर इथेच तुम्हाला बाय सिग्नल मिळाला. म्हणजे हा जो इंडिकेटर आहे
तो सांगतो की या स्टॉकला इथे बाय करा. आता इथे जिथे तुम्हाला क्रॉस झालंय तर तिथे मोठी ग्रीन कलरची पहिली किंवा दुसरी कॅन्डल तयार होताना दिसतेय. म्हणजे इथे तुम्हाला ही कॅन्डल पण सांगते की तुम्हाला बाय केलं पाहिजे. इथे इंडिकेटर पण सांगतो इथे बाय केलं पाहिजे. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला सांगतात, एक तर कॅन्डल सांगतेय की बाय करा, इंडिकेटर सांगतोय की बाय करा. ह्या दोन गोष्टी सांगतायत बाय करा. आणि त्यावेळेस जेव्हा आपण बाय केलं असतं तर ते त्याची किंमत साधारणपणे 2200च्या आसपास होती. आणि जेव्हा बाय सिग्नल संपला म्हणजे इथे जेव्हा क्रॉस परत झालं तेव्हा त्या स्टॉकची किंमत साधारणपणे किती होती ती बघूया. तर त्यावेळेस त्या स्टॉकची किंमत होती, परत जाऊया तिकडे, परत त्या स्टॉकची किंमत होती साधारणपणे 2600च्या आसपास. म्हणजे तुम्ही 2200च्या आसपास खरेदी केला आणि 2600च्या आसपास विकला म्हणजे साधारणपणे तुम्हाला 400 रुपये प्रत्येक स्टॉकमध्ये फायदा झाला. म्हणजे फक्त तुम्ही इंडिकेटरकडे जरी लक्ष देऊन तो स्टॉक बाय केला किंवा सेल केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण मी यापूर्वी पण सांगितलं की कधीही इंडिकेटरच्या स्टँड अलोन बेसिसवरती, म्हणजे फक्त एकटा इंडिकेटर सांगतोय म्हणून बाय करायचं असेल तर तसं करू नका. आपल्याला कन्फर्मेशनसाठी 3-4 गोष्टी बघायच्या आहेत. आता फक्त तुम्हाला मी यामध्ये एवढंच सांगतोय की बाय सिग्नल कसा जनरेट झाला, जेव्हा MACD लाईन ही सिग्नल लाईनला क्रॉस करते. इथे MACD लाईन सिग्नल लाईनला क्रॉस केली आहे, इथे बाय सिग्नल आला. आता सेल सिग्नल कधी येतो, जेव्हा पॉझिटिव्ह मधून निगेटिव्हकडे लाईन जाते, ही निगेटिव्ह, तेव्हा त्या ठिकाणी सेल सिग्नल येतो. म्हणजे जेव्हा पण इकडे MACD लाईन वरून खाली क्रॉस करते सिग्नल लाईनला तेव्हा तिथे सेल सिग्नल आला. म्हणजे इथे सेल करायला सांगितलं आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये खाली पडझड झाली. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय की MACD जेव्हा लाईन 0च्या ठिकाणी क्रॉस होते तेव्हा बाय सिग्नल येतो आणि MACD लाईन ही वरून खाली क्रॉस होते आणि ती पॉझिटिव्ह मध्ये असते तेव्हा तिथे सेल सिग्नल येतो. या दोन गोष्टी तुम्हाला या उदाहरणातून कळाल्या असतील. आता ह्या तर गोष्टी मी तुम्हाला व्हाईट पेपरवरती पण सांगितल्या होत्या की MACD लाईन जेव्हा खालून वरती क्रॉस करते तेव्हा तिथे बाय सिग्नल येतो आणि MACD लाईन ही वरून खाली क्रॉस करते तेव्हा तिथे सेल सिग्नल येतो. याची पण तुम्हाला मी माहिती सांगितली. आता आपण जाऊया MACD आणि लाईन आणि सिग्नल लाईन जेव्हा क्रॉस होतात त्यावेळेस त्याचा आणखी कुठे उपयोग होऊ शकतो, तर त्याचा उपयोग होऊ शकतो डायव्हर्जनसाठी. डायव्हर्जनसाठी म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता समजा मी या स्टॉकमध्ये हिरो होंडाच्या स्टॉकमध्ये, सॉरी हिरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये हे त्याचे हाय जे आहेत हे जोडले गेले. आता हा जो हाय आहे समजा याच्या खाली हाय हा आहे आणि याच्या खाली हाय हा आहे. तर हे मी दोन्ही पण हाय समजा जोडले, समजा मी हा हाय इथे जोडला आणि हा हाय इथे जोडला, तर हे दोन्हीही लाईन आहेत ते अपवर्ड फेसिंग आहेत. म्हणजे दोन्ही पण वरच्या बाजूला दिशा दाखवत आहेत. म्हणजे याच्यामध्ये कोणतंही डायव्हर्जन्स नाही. डायव्हर्जन्स म्हणजे एक वरती दाखवतोय आणि एक खाली दाखवतोय तर त्यावेळेस डायव्हर्जन्स होतो. दोन्ही पण एका दिशेला दाखवत असेल तर तिथे डायव्हर्जन होत नाही. आता आपण परत जाऊया पुढच्या हायला. हा हाय इकडे वरती दाखवतोय, हा हाय वरती दाखवतोय. याच्या खालचा जो हाय आहे तो इथे वरती दाखवतोय आणि हा खाली दाखवतोय. म्हणजे हा जर हाय वरती दाखवतोय आणि हे हायज असेल ते खाली दाखवतोय म्हणजे इथे डायव्हर्जन्स आहे. कारण इकडे दिशा वरती दाखवली आहे आणि इकडे दिशा खालती दाखवली आहे. जसं RSI मध्ये म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मध्ये आपण पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स आणि निगेटिव्ह डायव्हर्जन्स बघितले. म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये हायर हाय होत आहेत, म्हणजे जसं आपण अपट्रेंडमध्ये बघितलं की स्टॉकमध्ये हायर हाय होतात. म्हणजे पहिला हाय हा दुसऱ्या हायपेक्षा लहान असतो किंवा दुसरा जो आत्ताचा हाय आहे तो पहिल्या हायपेक्षा वरती असतो किंवा जास्त किमतीचा असतो. त्याप्रमाणे जर MACD मध्ये पण व्हायला पाहिजे जसं इथे झालंय. मी परत एकदा जातो त्या गोष्टीकडे म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. हा पहिला हाय, हा दुसरा हाय आणि हा तिसरा हाय. हे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय.
बरोबर. हा पहिल्या हायच्या इथे हा एक हाय MACDचा, हा दुसरा हाय, हा तिसरा हाय. आता तुम्ही जर पहिला आणि दुसरा हाय जोडला तर इकडे असा अप ट्रेंड दिसतोय, अपवर्ड डायरेक्शन दिसतंय, तसं इथे पण अपवर्ड डायरेक्शन दिसतंय. या दोन लाईन मध्ये एकच समानता आहे की ह्या अपवर्ड लाईनला आहेत आणि हे पण अपवर्ड आहे म्हणजे वरती आहे. पण दुसरा आणि तिसरा जोडला, हा दुसरा आणि तिसरा जोडला तर हा अपवर्ड आहे, पण दुसरा तिसरा इकडे जोडला तर तो खाली आहे. म्हणजे जेव्हा हे मॅच होत नाही, म्हणजे जसं स्टॉकच्या चार्टमध्ये जसं अपवर्ड डायरेक्शन असेल पण MACD मध्ये ते डाऊनवर्ड असेल तर तिथे आपल्याला डायव्हर्जन्स दिसतोय. म्हणजे MACD तुम्हाला सांगतोय की इथून पुढे स्टॉक पडणार आहे, इथे अपवर्ड आहे आणि इथे डाऊनवर्ड आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात आलं की हा स्टॉक पडणार आहे आणि तिथे परत एकदा इथे सांगितलं की इथे MACD लाईन आहे ती क्रॉस झाली आहे वरून खाली आणि इकडे पण बघाल तर इथे ब्लू लाईनला तोडलंय मोठ्या रेड लाईननी. त्यामुळे या स्टॉकमध्ये भरपूर खाली पडझड झाली आहे आणि अजून पण तो स्टॉक खाली पडताना तुम्हाला दिसतोय. म्हणजे MACD लाईन ही डायव्हर्जन्स सुद्धा सांगते. डायव्हर्जन्स म्हणजे तुम्हाला मी RSI मध्ये पण समजावून सांगितलं होतं, आताही समजावून सांगितलं. RSI मध्ये आणि MACD मध्ये डायव्हर्जन्स ओळखता येतात. म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच माहीत पडतं की आपला इथे स्टॉकमध्ये आता अपट्रेंड जो दिसतोय तो डाऊन ट्रेंडमध्ये बदलणार आहे. ते आपल्याला ह्या डायव्हर्जन्समुळे दिसतं. डायव्हर्जन्समध्ये आपल्याला डायरेक्शनमध्ये विरोधाभास जाणवतो. हा जो डायरेक्शन किंवा दिशा आहे ही वरती सांगताय आणि ही दिशा खाली सांगताय. म्हणजे आपल्याला आता इथे स्टॉक विकला गेला पाहिजे आणि विकायसाठी आपल्याला MACD लाईन जी आहे ती सिग्नल लाईनला वरून खाली तुटली पाहिजे किंवा क्रॉस झाली पाहिजे, तिथे आपल्याला सेल केला पाहिजे. म्हणजे आपण इथे बाय केला आणि इथे सेल केला तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होतंय. आता हे तर आपल्याला सगळं कळालं, जसं RSI काम करते तसं MACD सुद्धा काम करते. पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ह्या ज्या झिरोच्या वरती ज्या हिस्टोग्राम तयार होतात तर हिस्टोग्राम हे आपल्याला सांगतंय की त्या स्टॉकमध्ये किती प्रमाणामध्ये अपमूव आहे किंवा किती स्ट्रॉंग अपट्रेंड आहे हे MACDच्या लाईन सांगतात. म्हणजे हिस्टोग्रामच्या लाईन सांगतात. जेवढ्या पण ह्या हिस्टोग्रामच्या लाईन उंच उंच आहेत तेवढं त्या स्टॉकमध्ये अपट्रेंड असतो आणि जेवढ्या लाईन ह्या छोट्या छोट्या आकाराच्या असतात याचा असा अर्थ होतो की डाऊन ट्रेंडमध्ये एवढी ताकद नाही आहे. म्हणजे हा डाऊन ट्रेंड खाली तर येतोय पण MACDच्या लाईन आहेत त्या फार छोट्या आहेत आणि हिस्टोग्रामच्या लाईन आहेत त्या फार छोट्या आहेत कम्पॅरेटिव्हली इथल्या लाईनपेक्षा. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता फॉर एक्झाम्पल इथे हिस्टोग्रामच्या लाईन बघा किती छोट्या आहेत पण डाऊन ट्रेंडमध्ये ह्या लाईनचा आकार वाढलेला आहे. म्हणजे इथे डाऊन ट्रेंड हा स्ट्रॉंग आहे कारण ह्या ज्या हिस्टोग्रामच्या लाईन किंवा बार आहेत त्या फार मोठ्या दिसत आहेत. त्या योगाने इकडच्या हिस्टोग्रामच्या लाईन छोट्या दिसत आहेत आणि इकडच्या हिस्टोग्रामच्या लाईन मोठ्या दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जो त्या ठिकाणी ट्रेंड आहे, आता इथे हिस्टोग्रामच्या लाईन मोठ्या दिसत आहेत मग इथे डाऊन ट्रेंड दिसतोय तुम्हाला, म्हणजे हा डाऊन ट्रेंड स्ट्रॉंग आहे हे सुद्धा MACD आपल्याला सांगते. म्हणजे MACD आपल्याला फक्त बाय करायला सांगत नाही तर तो अपट्रेंड किती स्ट्रॉंग असू शकतो, किती दिवस टिकेल अंदाजे हे सांगते आणि अपट्रेंड कधी संपू शकेल, जेव्हा तिथे डायव्हर्जन आलं तिथे आता अपट्रेंडची ताकद संपलेली आहे आता तिथे डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. त्यामुळे तिथेच तुम्हाला आधी प्रॉफिट बुक करायचं आहे हे सुद्धा आपल्याला ही लाईन सांगते. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. वारंवार हा व्हिडिओ बघा. MACD खूप महत्त्वाचा इंडिकेटर आहे. तुम्हाला ह्या हिस्टोग्रामवरून MACD लाईनवरून डायव्हर्जन्समधून सगळं काही शिकायला मिळेल. तुम्ही फक्त त्या इंडिकेटरची माहिती व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की हा इंडिकेटर तुम्हाला कसा वापरायचा आहे. आता मी परत थोडक्यात एक रिव्हिजन करतो म्हणजे काय, आता MACD लाईनमध्ये ही लाईन जी आहे मधली ही झिरोची लाईन आहे. झिरोच्या लाईनवरती 100 आणि 200 ह्या प्लस मधल्या व्हॅल्यू असतात आणि ह्या 100 आणि ह्या 200 निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. आता जेव्हा ही MACD लाईन जी निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये जाते म्हणजे ही निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये जाते आणि इथे बरोबर क्रॉस करते तेव्हा बाय सिग्नल येतो
आणि जेव्हा पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये जाते आणि इथे क्रॉस होतो, याचा अर्थ तिथे सेल सिग्नल होतो, जनरेट होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जेवढे हिस्टोग्राम मोठे, उंचीला मोठे, तेवढा तो ट्रेंड जो आहे तो मोठा असतो. डाऊन ट्रेंडमध्ये 0 लाईनच्या खाली हिस्टोग्राम बनतात आणि अप ट्रेंडमध्ये 0च्या वरची म्हणजे प्लस लाईनमध्ये हिस्टोग्राम बनतात. हेही तुम्हाला या स्क्रीनमध्ये लक्षात आलं असेल. मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला म्हणजे कळेल. जसं इथे डाऊन ट्रेंड आहे, जसं हा डाऊन ट्रेंड आहे, तर तुम्हाला ह्या 0 लाईनच्या खाली मोठे मोठे बार दिसत आहेत. आणि जेव्हा इथे अपट्रेंड आला, हा अपट्रेंड आला, तर इथे तुम्हाला वरती 0 लाईनच्या मोठे बार दिसत आहेत हिस्टोग्रामचे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील की MACD मध्ये बाय सिग्नल मिळतो, वरून खाली क्रॉस केल्यावर सेल सिग्नल मिळतो. हिस्टोग्राम सांगतात की हा जो अपट्रेंड आहे किंवा खाली येणारा डाऊन ट्रेंड आहे तो किती स्ट्रॉंग आहे हेही सांगतो. आणि एकदा बाय सिग्नल जनरेट झाल्यानंतर जर त्या ठिकाणी डायव्हर्जन्स असेल, डायव्हर्जन्स म्हणजे दोन जेव्हा आपण हाय जोडतो, ते दोन हायमध्ये डायरेक्शनमध्ये फरक असेल, तर तिथून दुसऱ्या वेळेस पासून तिथे आपल्याला सेल सिग्नल दिसतोय किंवा तिथे सिग्नल वीक किंवा ट्रेंड वीक होत चालला आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. माझ्या अनुभवानुसार कमीत कमी 2 पॉईंट 1 आणि 2, जसं आपण इथे एक हाय आणि दुसरा हाय जोडला, ते खूप स्ट्रॉंग सिग्नल असतात. त्या ठिकाणी येणाऱ्या ट्रेंडच्या चेनचे 2 पेक्षा अधिक आणखीन एखादा हाय असेल इकडे आणि तिन्ही हाय जोडले ते अपवर्ड डायरेक्शन सांगतायत आणि इकडचे तिन्ही हाय जोडले आणि ते डाऊनवर्ड डायरेक्शन सांगताय, तो आणखी स्ट्रॉंग सिग्नल असतो. त्या ठिकाणी सांगायला की तिथे जो पण ट्रेंड आहे तो चेंज होणार आहे हे सांगतो. जेवढे जास्त हाय जोडले जातात, जेवढे जास्त MACDचे हाय जोडले जातात, तेवढा तो सिग्नल असतो ट्रेंड चेनचा, तो आपल्याला जास्त स्ट्रॉंग मिळतो. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही वारंवार वेगवेगळे चार्ट बघाल तर ह्या गोष्टी तुम्हाला जरूर लक्षात येतील. आता मी हा MACDचा व्यवस्थित एक व्हिडिओ सांगितला. याच्यामध्ये त्याचे फॉल्स सिग्नल कसे पकडायचे हे पण तुम्हाला सांगतो. फॉल्स सिग्नल पकडण्यासाठी तुम्ही ह्या 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेजचा तुम्ही तिथे 50 आणि 100 पण वापरू शकता, 20 आणि 100 पण वापरू शकता. तुम्हाला तुमच्याप्रमाणे कोणती पण मुव्हिंग ॲव्हरेज वापरू शकता. जोपर्यंत मुव्हिंग ॲव्हरेज तुटत नाही आणि जोपर्यंत MACD सांगत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये कन्फर्मेशन पकडायचं नाही. म्हणजे आपल्याला कोणत्याही इंडिकेटरचा सिग्नल खरा आहे की खोटा आहे हे पाहण्यासाठी आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये सुद्धा तसे बदल घडताना दिसले पाहिजेत. व्हॉल्यूममध्ये पण फरक तुम्हाला दिसला पाहिजे. MACDमध्ये किंवा कुठला इंडिकेटर वापरता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसले पाहिजेत. सपोर्ट अँड रेझिस्टन्समध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसले पाहिजेत. आणि ती जी कॅन्डल तयार झाली ती कुठल्या प्रकारची कॅन्डल आहे हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे हे 5 पॉईंट आहेत जिकडे आपण लक्ष द्यायचे आहेत आणि 5 पैकी 3 किंवा 4 पॉईंट जर जुळत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही प्रमाणे बाय किंवा सेल प्रमाणे सेल करू शकता. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण मूव्हिंग ॲव्हरेज, व्हॉल्यूम, MACD किंवा RSI कुठला पण इंडिकेटर, सपोर्ट रेझिस्टन्स आणि त्या ठिकाणी असलेली कॅन्डल ती कोणत्या प्रकारची तयार झाली आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आपण तिकडे बाय किंवा सेल घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. परत एकदा सांगतो, कोणत्या पण चार्टमध्ये तुम्हाला बाय किंवा सेल सिग्नल मिळत असेल तर या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करायच्याच आहेत. पहिली गोष्ट मूव्हिंग ॲव्हरेज, दुसरी गोष्ट तो कोणता तुम्ही इंडिकेटर वापरताय तो, तिसरी गोष्ट सपोर्ट अँड रेझिस्टन्स, चौथी गोष्ट कॅन्डल, पाचवी गोष्ट व्हॉल्यूम, आणखी 6वी गोष्ट म्हणजे त्यामध्ये अपट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे हे आधीच तुम्ही बघू शकता. ते सगळ्यात सोपं आहे त्यामुळे मी त्यामध्ये जास्त बोललो नाही. म्हणजे ह्या 5 गोष्टी बघायच्या आहेत आणि 5 पैकी कमीत कमी 4 किंवा 3 जुळल्या तर त्या ठिकाणी आपल्याला बाय किंवा सेल करायचं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या जवळ असलेलं बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाहीत जर तुम्ही बेल आयकॉनवरती जर क्लिक नाही केलं तर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांच्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.